जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या लहान जातीच्या घटकांना प्रशासनामध्ये किती आणि कोणत्या प्रमाणात संधी मिळाली हे स्पष्ट होणार नाही. 5 मे 2021 त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. तो ओबीसीच्या मुद्द्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात सूचित दिशा सरकारला मदत किंवा नुकसान काहीतरी होईल या संबंधीचा निर्णय दिला. 2 वर्षाच्या पूर्वी केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार इतर मागासवर्गीय सर्वांच्या मुद्द्याचे काढून घेतलेले होते आणि आता पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसीच्या संबंधीची लिस्ट तयार करण्याच्या मुद्द्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला की महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. पण माझ्या मते ही ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे. ती फसवणूक याच्यासाठी की 1992 साली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयात इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आरक्षण 50%पेक्षा मर्यादेपेक्षा अधिक देता येणार नाही असा निर्णय दिला. त्यामध्ये मध्यंतरी आणखी एक दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीनुसार 10% त्याच्यात वाढ करण्याच्या उद्देशी भूमिका घटनेत दुरुस्ती करून घेण्यात आली आणि राज्य सरकारना ओबीसीची लिस्ट तयार करून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची भूमिका पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने मांडली आणि तशा प्रकारची दुरुस्ती केली. पण प्रत्यक्ष भरणानं त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज देशामध्ये जवळपास सगळ्या राज्यात 50%च्या वर आरक्षण आहे. आता उदाहरणार्थ मध्य प्रदेश 63%, तामिळनाडू 69%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 57%, राजस्थान 54% आणि त्याच्यात परत 10%ची भर ईडब्ल्यूएसची पडली. त्यामुळे ते आणखी वाढणार आणि त्याचा परिणाम हा झाला की आज प्रत्यक्ष प्रमाणानं माझ्याकडे लिस्ट आहे की सर्व देशामध्ये जी एकंदर राज्य आहेत त्याच्यामध्ये 50%ची अट आहे, त्याच्यावर जायचं नाही. लक्षद्वीप 100%, छत्तीसगड 82%, नागालँड 80%, मिझोराम 80%, मेघालय 80%, अरुणाचल 80%, मध्य प्रदेश 73%, तामिळनाडू 7%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 67%, 67, राजस्थान 64, तेलंगणा 62,
त्रिपुरा 60, मणिपुर 60, दिल्ली 60, बिहार 60, असम 60, पंजाब 60, केरळ 60, झारखंड 60, आंध्र प्रदेश 60, उत्तर प्रदेश 59.50 म्हणजे 50वर आहे, हिमाचल 59, गुजरात 59, वेस्ट बंगाल 55, गोवा 51, दीव दमण 51, पांडिचेरी 50, कर्नाटक 50. साधारणतः याप्रमाणे आज रोजीला या सगळ्या राज्यामध्ये 50% जी लिमिट आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यामुळं राज्यांना अधिकार दिले, पण त्या अधिकाराचा कवडीचा उपयोग राज्यांना या वर्गाला न्याय देण्याच्यासाठी झालेली नाही. जेवणाला निमंत्रण दिले, फक्त हात बांधले आणि जेव्हा म्हणून सांगितलेले आणि पुढं तास आम्ही वाजून ठेवले, अशा प्रकारची भूमिका केंद्राने या सवय वर्गाची एक प्रकारची फसगत केलेली आहे. आणि म्हणून हे या सगळ्या वर्गाच्या नजरेला आणणं ही आमची राजकीय कार्यकर्ते म्हणून जबाबदारी आहे. आणि ही जी फसवणूक केली, या फसवणुकीच्या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सामाजिक प्रश्नाच्या संबंधी जे जे रस घेऊ इच्छितात त्या सगळ्यांना संघटित करून त्याबद्दल एक जनमत तयार करण्याच्या बद्दलची खबरदारी हा घेण्याचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, हे या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. त्याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की पार्लमेंटमध्ये हा विषय ज्यावेळेला आला, लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या की 50%ची अट तुम्ही काढून टाका. आणि दुसरी गोष्ट जी कदाचित तुम्हाला ठाऊक असेल, छगन भुजबळ गेले काही वेळेस सतत एका गोष्टीची मागणी करत आहेत की केंद्र सरकारने इन्फिडेटिकल डाटा हा प्रसिद्ध केला पाहिजे आणि तो करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना ही करण्याची आवश्यकता आहे. जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या लहान जातीच्या घटकांना प्रशासनामध्ये किती आणि कोणत्या प्रमाणात संधी मिळाली हे स्पष्ट होणार नाही. आणि म्हणून त्यांना जी संधी मिळत नाही ही जी तक्रार आहे ती घालवण्याच्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्या संबंधीचा स्टॅटिस्टिकल डाटा हा केंद्र सरकारने राज्यांना पुरवला पाहिजे आणि 50%ची अट ही काढून टाकली पाहिजे. या 3 गोष्टी ज्यावेळी होतील त्यावेळेला ओबीसीच्या फंडामध्ये आपण काहीतरी टाकू शकू, त्याचं काही टाकता येणार नाही. त्यांची फसवणूक केल्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे, याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. याच्यात काही कोणाला विचारायचं आहे? ही घटना दुरुस्ती आहे की आता राज्यांसाठी कायदेशीर राज्याचा महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आता राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आता सध्या भाजपने आता या प्रकारे सुरू केलं. मराठा काय बाकी कोणाला संधी मिळणार नाही. हा 50%चा जर अट घातली, ऑलरेडी महाराष्ट्र 65%वर आणि 65%वर असल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्याच्यात समाज घातले आणि त्यांना द्या म्हणून सांगितलं तर देणार कुठं? 50%ची अट कायम आहे आणि ती अट कायम ठेवून तुम्ही यांना आम्ही दिलं असं सांगतात ही शुद्ध फसवणूक आहे. त्यांना काही याच्यात मिळणार नाही. याच्यामध्ये
की साधारणतः ईडब्ल्यूएसचं आरक्षण ज्यावेळेस लागू झालं त्यावेळेस बाय डिफॉल्ट 50%ची मर्यादा ओलांडण्यात आली होती ती देशभरातच झाली. त्याच्याबद्दल केंद्र सरकारला राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आले की तुम्ही त्याच्याबद्दलचं प्रतिज्ञापत्र सादर करून 50% बद्दलची भूमिका मांडा. त्यावेळेस महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं होतं की सामाजिक निकषावरती मराठा समाजाचा आरक्षणाला 102 घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही. आता 30 घटनादुरुस्ती बदलून पुन्हा 50%च्या अटीबद्दल कुठलंही स्पष्टीकरण न देता आर्थिक दुर्बल किंवा सामाजिक निकषावर आधारित आयोगाचा अहवालाकडे बघितलं जातं. तर याच्यामध्ये जे काही राजकारण होत असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगण्याची फसवणूक होत असेल तर नेमक्या पद्धतीने कसं गेलं पाहिजे आणि नेमक्या पातळीवरती राजकारण साधी गोष्ट तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण जो क्रायटेरिया लावत होतो आपण किंवा क्रायटेरिया लावून याच्यातून प्रश्नाची सोडवणूक होईल असं जे वाटत होतं त्यांना इंदिरा साहनी केसमध्ये 50%ची जी अट आहे ती कायम ठेवली आणि ती कायम ठेवल्यामुळं दुसरे कुठलेही क्रायटेरिया असा उपयोगी पडत नाही. ही त्याची वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी जन्मत तयार करून म्हणजे नेमकं काय करेल सामाजिक जन्मत तयार करा असं सांगताय म्हणजे नेमकं काय करेल कारण की नाही असं जाऊन ठिकठिकाणी याच्यात लोकांच्या विद्यार्थ्यांच्या तरुण मंडळांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या सभा घ्यायला लागतील. त्यांना सांगावं लागेल की बाबांना ही वस्तुस्थिती नाही आहे, आजची घटना याचा अर्थ हा आहे हा त्यांना समजून सांगावं लागेल. कारण याच्यात एक प्रकारचं नैराश्य नव्या पिढीत येईल आणि हे नैराश्य येणं समाजाच्या दृष्टीनं चांगलं नाही. आणि याच्यातून जर शक्य झालं तर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर दबाव आणून पार्लमेंटमध्ये याच्यात काही दुरुस्ती करता येईल का ही खबरदारी घेता येईल. साधारणतः हा ज्या वेळेला विषय पार्लमेंटमध्ये आला त्यावेळेला माझ्या मते तेवढं गांभीर्याने अनेकांनी बघितलं नाही आणि ज्या वेळेला ही गोष्ट स्वच्छ झाली 50% संबंधीची हा प्रश्न काही आमच्या सहकार्यांनी पार्लमेंटमध्ये उपस्थित केला आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण कन्सर्न मंत्र्यांच्याकडून येईल अशी अपेक्षा होती, पण त्यांनी त्याच्यावर काही भाष्य केलेलं नाही आणि त्यामुळं अनेक सदस्यांना याचं वास्तव चित्र हे समजलेलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं ही गोष्ट स्वच्छ करून याच्यातून हळूहळू एक जनमत तयार करणं याची आज आवश्यकता आहे. एक प्रश्न असा येतो, मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी मधून देखील दिलं गेलं पाहिजे असा एक मतप्रवाह पुढे येतोय. त्याच्या संदर्भात तुम्ही ओबीसीतनं द्या, एससीतनं द्या, एसटीतनं द्या 50%. महाराष्ट्र ऑलरेडी 65% गेला त्यामुळे तुम्ही कशाची चिंता करा. 50%ची रेषा महाराष्ट्राने ओलांडली असल्यामुळे त्यांना यातनं काही मिळणार नाही. मराठा समाजाची फसवणूक आहे. मराठा समाजाचं आरक्षण आता हा विषय संपला असं म्हणावं लागेल का महाराष्ट्रात? नाही विषय संपत नसतो. लोक जागे होतील आणि विषय कदाचित उद्या घटना. कारण 2 वर्षाच्या पूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले त्यावेळेला आम्ही सांगत होतो की हा राज्यालाच जातीनिहाय हे सर्वे करून द्या, इन्फेरिटीकडे डाटा द्या. त्यावेळेला ॲक्सेप्ट नाही केलं. हे केंद्रानेच केलं पाहिजे म्हणून सांगितलं. पण 2 वर्षांनी आता ते धोरण त्यांनी बदललं आणि आता राज्याला अधिकार दिले आणि हा जो बदल त्यांनी स्वीकारला आहे त्याच्यात आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे की इंदिरा साहनी वर्सेस भारत या केसमध्ये जो 50%च्या संबंधीची मर्यादा घातली ही लक्ष्मण रेषा नको ती काढून टाका. याबद्दल जनमत तयार करावं लागेल. उद्या जर पार्लमेंटमध्ये तुझं बहुमत मिळवण्यासाठी यशस्वी झालं की हेही करून घेता येईल. हा जो कालचा निर्णय जो आहे आणि 50%ची लक्षण रेषा कायम आहे याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. त्याला उत्तर नाही आहे कारण हा सुप्रीम कोर्टाचा विषय आहे.
केंद्र सरकारने ज्यावेळेस गोळा केली होती इम्पेरिकल डेटा, चिदंबरम जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा इम्पेरिकल डेटा गोळा केला, पण तो केंद्र सरकार मागचं सरकार सुद्धा देत नव्हतं राज्यांना, आता सुद्धा देत नाही. त्यांचं कारण सांगितलं जातंय अनेका सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे काही सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. गंमत अशी, UPAचं राज्य ज्यावेळी होतं त्याच्या अखेरच्या काळामध्ये जातीय की करून इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती असं नाही. नंतरच्या या 6-7 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतला की ह्याच्यात पुढं जायचं नाही. मग ते सांगतात की सेन्सिटिव्ह आहे, अमुक आहे, तमुक आहे. वस्तुस्थिती जी आहे ती समाजाच्या समोर लावली पाहिजे. जो मागासलेला आहे, जो उपेक्षित आहे, त्या उपेक्षिताची यादी तयार करणं आणि त्याला न्याय देणं हे कुठल्याच सरकारचं कर्तव्य आहे. ते सार्वजनिक का करत नाही असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे की त्यांनी जर डेटा सार्वजनिक केला तर त्यांना काय नुकसान होऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं? एक्सपोज होती. आम्ही जे म्हणताय की उज्ज्वल जे तिथं सांगतात इन्फेरिकल डाटा द्या, जातीनिहाय सर्वे करा, हे जर कळलं आणि तो सर्वे झाला तर ह्या सगळ्या लहान घटकांना प्रशासनामध्ये किती संधी हे स्पष्ट होईल. आणि ते स्पष्ट झालं तर कदाचित काही घटकांना ते मानवणार नसेल. सर एक आप हिंदी में जानना चाहेंगे कि एम्पिरिकल डेटा को लेकर जिस तरीके से राज्य सरकार केंद्र को कह रहा है कि उसके पास ऑलरेडी है, वो राज्य सरकार को प्रोवाइड करें. केंद्र और बीजेपी कह रही है राज्य सरकार अपने अधिकारों से अपनी चीजों से भाग रही है. इसको कैसे देख रहे हैं? दोनों का आरोप नहीं, सीधी बात है. अभी उन्होंने राज्य सरकार को कल जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट की इसे अधिकार दिया है मगर 50% की रिस्ट्रिक्शन रखी है, तो 60% ये लिमिट रखने के बाद अधिकार का फायदा क्या है? कुछ कर ही नहीं सकते. ये करना क्रॉस दी 60%. जिस तरीके से जनमत तैयार करेगी आपकी पार्टी और आप लगातार लोगों से मुलाकात कर रहे हैं, दिल्ली में भी इतने दिनों तक थे, तो लोगों के बीच में या दूसरे राज्यों में भी किस तरीके से संपर्क करेंगे आप ताकि इसको? नहीं, बात ऐसी है कि अनफॉर्चुनेटली रूलिंग पार्टी ने ज़्यादा ध्यान दिया ऐसे मुझे लगता नहीं. मगर रूलिंग पार्टी के तरफ से जो मेन स्पीकर बोले, इनका नाम मौर्य साहब जो वहाँ जो स्पीच दिया, उन्होंने जाति न्याय सर्वे होने की आवश्यकता है, इंफेरिकल डाटा स्टेट को देने की आवश्यकता है, ये बात कही और इस मांग की, मगर उनको जवाब कंसर्न मिनिस्टर ने दिया नहीं. यानी बीजेपी ने कुछ सेक्शन इस बारे में सोचने की मनस्थिति में है ऐसे लगता है. आज शायद 1-2 हो गए, कुछ दिनों के बाद, कुछ महीनों के बाद 2 से 20 हो सकते, 20 से 200 हो सकते. कब तक क्योंकि 2-3 महीने इलेक्शन आगे धकेला जा सकता है, लेकिन अगर एम्पिरिकल डेटा नहीं आता है तो क्या इलेक्शन होना चाहिए या फिर उसको तब तक आगे धकेलना चाहिए? मैं इलेक्शन की बात कर नहीं रहा. मैं बात कर रहा हूँ कि ये जो 60% की जो रिस्ट्रिक्शन है, इससे ये सभी वर्गों की हितों की रक्षा हम करते हैं ये कहने की बात है, ये टोटल झूठ. और इसकी इलेक्शन एकदा हुई आणि जाईल, पण त्याच्यानंतर पुढे सायन्स प्रवेश, स्कॉलरशिपचा प्रवेश, नोकरीमध्ये प्रवेश, याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज अडचण येणार आहे 50%चा. सर 50%चा हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरताच असा मर्यादित नाही, तर गुजरातमध्ये पटल आरक्षणाचा विषय आहे, जातांच्या आरक्षणाचा विषय आहे, कापूसच्या आरक्षणाचा विषय आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारचा एक 50%ची मर्यादा करण्यासाठी काय फोरम वगैरे निर्माण करण्याची सध्या आवश्यकता आहे का? आणि त्याच्यात म्हणून मी तुम्हाला यादी वाचून दाखवली की देशातल्या 90% राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक आहे. ती लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवली. आणि त्यामुळं या सगळ्याच ठिकाणी हळूहळू आपल्याला विचार करावा लागेल. आता लोकसभेमध्ये अनुप्रिया
होते त्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या मंत्री आहेत त्यांनी ही मागणी केली इन्फिरिकल डाटा आणि जाती न्याय सर्वे झाला पाहिजे त्याशिवाय आम्हाला न्याय मिळत नाही म्हणजे पुन्हा कोणतरी त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या समोर बोलायचं धाडस दाखवायला लागेल ते हळूहळू वाढू शकेल. भाऊसाहेब तुम्हाला का वाटतं की आपली कारणं काय आता घटना दुरुस्ती जी केली केंद्र सरकारने आणि राज्यावर आता केलेलं आहे याच्यामुळे कारण काय फसवणूक जास्त लोकांची फसवणूक 2 वर्षाच्या पूर्वी तुम्ही राज्याचे अधिकार काढून घेतले आणि 2 वर्षांनी तुम्ही अधिकार देतो आणि आता आम्ही सगळं तुमच्याकडे सोपवलेलं आहे तुमचा तुम्ही निर्णय घ्या हे आम्ही सांगितले तेव्हा आम्ही नामनिर्णय झालो राज्याकडे ढकलून दिलं पण 50%. फसवणुकीचा विषय पण थोडासा वेगळा आहे. काल 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की देशाच्या विकासासाठी 100 लाख कोटींची एक योजना जाहीर केली. ही योजना त्यांनी 2019 मध्ये सुद्धा केली. देशाचं उत्पन्न एवढं नसताना वित्तीय तूट असताना अशी घोषणा करणं आणि पुन्हा पुन्हा तीच घोषणा करणं योग्य आहे. माझ्या मते थोडंसं की 0% चुकून राहिलं. माझी माहिती अशी होती की काहीतरी 1 लाख कोटी सांगितले ना 100 लाख 100 लाख हा ते 1000 लाख सांगायचं होतं 1 शून्य राहिलं. मागच्यात काय सुधारणाची करायची होती ती राहून गेली. एवढं देशाचं उत्पन्न आहे त्याला काय अर्थ नाही त्याला त्यांनी 2 वर्षामध्ये ही या गोष्टी आम्ही करणारे सांगितलं. मी बारकाईनं वाचायचा प्रयत्न केलो की याच्यात नक्की काय त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणार आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 वर्षात इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. नवीन रस्ते करायचे बंद करायचे आणखी काय काय विमानतळ करायचं आहे. आता ह्या गोष्टी 2 वर्षाच्या आत होतात का? आपण नव्या मुंबईचा एअरपोर्ट गेले 3-4 वर्षापासून आपण अद्यापही ज्या जमिनीचं ॲक्विजिशन या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे 2 वर्षात एवढं मोठं काम आम्ही करणार लोकांचे काय त्याला न बोललेलं बरं. काल 7 केंद्रीय मंत्री राज्यसभेच्या अध्यक्षांना भेटले आणि 11 ऑगस्टच्या संसदेमधल्या गोंधळाबद्दल विरोधी पक्षावर कडक कारवाई करा. नंतर येतो मी त्याविषयी. Sir, as a former defense minister, what would you have to say about the situation unfolding in Afghanistan and the repercussions that will come? I am not going away from the first issue. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीपातीचं राजकारण वाढलंय अशा प्रकारचा आरोप राज ठाकरे तुमच्यावरती करतायत. त्याचं भाष्य न केलं बरं. माझा त्यांना सल्ला आहे जरा संवर्धनकरांचं लिखाण वाचा. संवर्धनकरांचं लिखाण त्यांना योग्य रस्ता दाखवेल. त्याला हा विषय सांगता सुप्रिया सुळे जी ने भाषण में अपना कहा था जो 50% की मर्यादा लोकसभा में उन्होंने भाषण के उसमें उन्होंने सरकार से विनती की थी कि 50% की जो मर्यादा है उसको हटाने की जरूरत है. उसमें केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार जी ने कहा कि जिस तरह की टिप्पणी सुप्रीम कोर्ट ने की है उसको देखते हुए फिलहाल जल्दबाजी में कोई फैसला करना ठीक नहीं है लेकिन सरकार इस पर विचार कर रही है. आपको लगता है कि वाकई में सरकार विचार लेने के लिए इस तरह का बयान दिया है? हे सिंपल बात आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचं तुम्ही प्रपोजल मांडलाय तुमचा अर्धवट का मांडला. जी शंका लोकांच्या मनात आहे ती सगळी संपून टाकायला त्याचं कारण नसताना पेंडिंग ठेवायचं आवश्यकता नव्हती पण त्यांना हे करायचं नाही. फॉर्मर डिफेंस मिनिस्टर होने मी दुसरा प्रश्न जातो. असं आहे की परवा पार्लमेंटमध्ये जे काही झालं विशेषतः राज्यसभेमध्ये संसदेमध्ये आमचं म्हणणं असं आहे की महिला खासदारांना झालेली धक्का होती. 19 जुलैला पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं. विरोधी पक्षांनी 3 गोष्टी मांडल्या. ज्या वेळेला पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी विरोधी पक्षाच्या प्रमुखांची बैठक
ही राज्यकर्त्यांच्याबरोबर स्पीकर साहेबांच्याकडे होते. त्याच्यामध्ये 3 मागण्या सगळ्या अपोजिशननी केल्या. त्याच्यामध्ये एक पेगासस सॉफ्टवेअर याच्यासंबंधीचा, 2 कृषी कायद्याच्या संबंधीची इश्यूवर चर्चा करून ते रद्द करावे, आणि 3 हे जे पेट्रोल, डिझेल आणि या सगळ्याच्या किमती वाढल्या, रायझिंग प्राइसेसचा इश्यू झाला आहे, त्या 3 इश्यूवर चर्चा पार्लमेंटमध्ये करायची आमची आवश्यकता आहे. आम्हाला सांगण्यात आलं की काही विधायक घटना दुरुस्ती आहे ती आपण करूया, आणि वधी एखाद्या आठवड्यात एखाद दुसरं होईल हे घ्यायचा प्रयत्न करू. तर त्यावेळेला अपोजिशनच्या वतीने असं सांगण्यात आलं, तुम्ही आमच्याकडे जो कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये कुठेही यातला विषय नाही, त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक सांगा की या आठवड्यात आम्ही पेगासस घेऊ. ते आम्ही घेऊ असं सांगितल्याच्या नंतर मग ठीक आहे आम्ही मान्य करतो तो. त्याला काही त्यांनी मान्यता दिली नाही. त्यांनी मान्यता दिली नाही त्यामुळं की पहिल्या दिवसापासून या विषयाच्या संबंधीचा आग्रह अपोजिशननी सल्लामध्ये झाला. त्याच्यामध्ये झाल्याच्या नंतर पार्लमेंटनी म्हणजे सत्ताधारी पक्षांनी 11 ऑगस्टला एक विमा विधेयक, हे महत्त्वाचं बिल आहे, ते आणलं आणि आम्ही असं सांगितलं हे सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, त्याच्यावर चर्चा घडावी, आणि हे महत्त्वाचं बिल आहे, ते घाईघाईने संवाद करून जातं. पण जे काही त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही ते बिल त्यांनी तसंच आणलं. तसंच आणल्याच्या नंतर राज्यसभेतल्या महिला आणि पुरुष खासदारांनी त्याच्यावर अत्यंत आग्रहपूर्वक आक्षेप घेतला, आणि त्याच्याची गोष्ट मला मान्य केली पाहिजे की काही सदस्य ते वेलमध्ये सुद्धा गेले. माझी स्वतःची जी सीट आहे ती समोर आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्पीकरच्या राईट साईडला काय करते ते मला स्वच्छ दिसतं, कारण माझी सुरुवातीची सीट आहे. पलीकडची जी बाजू आहे त्याचं काही गोष्टी मला दिसत नसतील. पण जे काही रणकंदन झालं ते माझ्यासमोर झालं, आणि त्या ठिकाणी ही चर्चा आणि ही मागणी केल्याच्या नंतर ज्या वेळेला काही लोक वेलमध्ये गेले त्यावेळेला पार्लमेंटच्या इतिहासामध्ये आणि माझ्या 54 वर्षाच्या पार्लमेंटची करिअरच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं की 40 मार्च त्याच्या 10 ते 11 भगिनी आणि 38 साधारणतः 28 हे सुरक्षा अधिकारी हे सगळे त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी फिजिकली या सगळ्या सदस्यांना मागं ढकलायचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात 2 महिला सदस्य आहे काँग्रेसच्या होत्या, त्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळी धक्काबुक्की झाली त्यातली एक भगिनी खाली पडल्या. त्यावेळेला साहजिकच आहे बाकीचे सगळे त्यांना उचलायला मदत करायला गेले, आणि त्याच्यात अधिक धक्काबुक्की त्याच्यात झाली. आणि त्यावेळेला हा जो सुरक्षा दलाचा ताफा पार्लमेंटमध्ये उभा केला त्यांनी बळाचा वापर केला, आणि या सगळ्या संसद सदस्यांच्यावर एक प्रकारे अप्रत्यक्ष हल्ला करण्याच्या मुद्द्याची भूमिका घेतली. आता आत्ताच कोणत्या प्रश्न विचारला की काही सदस्यांनी मागणी केली की याच्यावर कठोर ॲक्शन घ्यावी. पण एक गोष्ट समजत नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हा संवाद प्रकार झाला. मी हे समजू शकतो की सत्ताधारी पक्षाचा जो नेता आहे तो कदाचित आपली भूमिका सत्ताधारी पक्षाच्या वतीनं मीडियाच्या समोर मांडे,
पण मीडियाच्या समोर आपली भूमिका मांडायला ओळीने 7 वंशी बसली. कधी हे मी पाहिलं नव्हतं. 7 वंशी एखादा विषय मांडायला त्या ठिकाणी बसतात. याचा अर्थ त्यांची भूमिका ही कच्ची होती. त्यांना पूर्ण प्रकारचा विश्वास होता आणि त्यामुळं ही 7 लोकांची फौज त्यांनी मीडियाच्या समोर आणली आणि त्या सगळ्यांनी त्या प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. केंद्र सरकारच्या वतीनं 7 ते 8 वंशी भूमिका मांडतात, त्यांच्या कृतीचं समर्थन करतात. याच्यातून त्यांची बाजू कमकुवत आहे हे स्पष्ट होतं. आणि आता त्यांनी कठोर ॲक्शन घ्या म्हणून सांगितलं, आणखी काय काय करून सांगितलं. ॲक्शन घेऊ शकते भाऊ त्यांच्याकडे. महिला सदस्या त्यांना धक्काबुक्की केली, त्या खाली पडल्या, त्यांना उचललं. म्हणजे तुम्ही तुमच्या जाती जवान इथे एक सभासद आहेत, त्यांचं नाव संजय राऊत, त्याचे माझ्या पलीकडच होते. त्यांना असं उचललं की तुम्ही कुणी फायदा करणं मला माहिती नाही. माहिती संजयला मिळाली पण सुदैवानं त्यांना काही लागलं नाही. तर त्यांना असं फिजिकली त्यांना असं उचललं गेलं. हे सगळे प्रकार त्या ठिकाणी झाले. हे कधी झालं नसतं फार. आणि राज्यसभा हे एल्डर हाऊस आहे. म्हणजे मला आठवतं आहे महाराष्ट्रामध्ये असताना अनेकदा काही इश्यू झाले तर एखादा वाद झाला तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये या संदर्भातली भूमिका पार्लमेंटने काय घेतली हे जाणून घ्यावं आणि तसा निकाल इथं आपण घ्यावा अशा प्रकारची मतं मांडली जातात. म्हणजे समान देशाचं विधिमंडळ पार्लमेंटवर अवलंबून राहतं एक रस्ता दाखवण्याच्यासाठी. त्या पार्लमेंटमधला एल्डर हाऊस लोकसभाही नाही, वरिष्ठ सभागृह, तिथल्या ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये या पद्धतीनं महिला सदस्य बाकीच्या सदस्यांना धक्काबुक्की करणं, मारझोड करण्याचा प्रयत्न करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचा ताफा सदनामध्ये आणलं. म्हणजे फारदा मार्शल सभागृहात आलेली अनेकदा पाहिजे. पण 30-40 लोक आणतात. आधी 30-40 मार्शल आहेत हे आम्हाला माहीत होतं. आता आम्हाला कधी पुन्हा पार्लमेंट झाल्यावर आम्हाला माहिती घ्यावी लागेल की एकदम नक्की मार्शल कोण आहेत, त्यांना आमच्या पुढं उभी कर. कारण आम्ही 40 मार्शल कधी पाहिले नाही. आणि आमच्यातल्या काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून लोक आणले होते. आता बाहेरून लोक आणले होते का नव्हते हे सिद्ध व्हायचे. पण बाहेरून लोक सभागृहात येतात, सभागृह चालू असताना येतात, असा काही लोक करतात. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. आणि घडलेला प्रकार हा लोकशाहीच्या दृष्टीनं, संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. हा एका दृष्टीनं हळूहळू ह्या संसदेवरचा विश्वास हा लोकांचा उडावा अशा प्रकारचं कर्तन सत्ताधारी पक्षाच्याकडून केलं जातं आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं. क्या 7-8 मंत्रियों के जरिए जो केंद्र सरकार अपनी भूमिका रखने की कोशिश कर रही थी, क्या कहीं न कहीं जो भाषण के जरिए किया गया उससे केंद्र सरकार बैकफुट पर थी, इसलिए उन्होंने इतने मंत्रियों की फौज खड़ी की ताकि वो सही तरीके से अपनी बात रख पाए, या फिर क्या केंद्र सरकार बैकफुट पर है उस सारे इंसिडेंट के बाद आप मानते हैं? सीधी बात यह है कि 7-8 मिनिस्टर एक्सप्लेन करने के लिए आते हैं. इनकी पोजीशन वीक है. जो हुआ क्योंकि कई सदस्य रूलिंग पार्टी के जब हम बाहर निकले तो कई लोग इंडिविजुअली हमें बोलते अच्छा नहीं हुआ, ये नहीं होना चाहिए था. कुछ लोग कहते थे मगर बोल नहीं सकते. अफगानिस्तान वाले हमेशा समझा. हाँ, अफगानिस्तान के मामले में जिस तरीके से हो रहा है, क्या भारत की क्या स्थिति होनी चाहिए और भारत के जो लोग फंसे हैं उनको आप कैसे केंद्र सरकार सेटल करेंगे जल्दी निकाल? आज का जो रिपोर्ट है, भारत सरकार ने हवाई जहाज को भेजने के लिए प्रयास किया, लोग जाने के लिए प्रबंध किए, अच्छी बात है. मगर
कि लोग जाएंगे। इशू ये नहीं है, इशू ये है कि अल्टीमेटली आज तक इंडिया को, भारत को, पाकिस्तान और चाइना वहाँ से समस्या हमेशा होती रहती है। अभी इसमें अफगानिस्तान एक एडिशनल आ गया। अफगानिस्तान, पाकिस्तान और इंडिया बॉर्डर, और इसलिए हमें बिल्कुल सतर्क रहना पड़ेगा और लॉन्ग टर्म के लिए हमें प्रिकॉशन करनी पड़ेगी। आज वहाँ जो कौन हुकूमत में आए हैं, इनका स्टेटमेंट मैंने देखा कि वह हम शांति चाहते हैं, लोगों को भरोसा देना चाहते हैं। ये तो सब जो कहते हैं इसका कुछ सच्चाई होगी। एक तरीके से भारत की घेराबंदी हो रही है क्या आपको लगता है? नेपाल बीच में जिस तरीके से भारत के साथ संबंध अच्छे नहीं थे, पाकिस्तान और इस तरीके से श्रीलंका के साथ भी अच्छे नहीं, तो भारत के जो पड़ोसी देश हैं वो भारत को लेकर एक आज तक भारत की जो फॉरेन पॉलिसी थी, इसमें पड़ोसी देशों से एक्सेप्ट पाकिस्तान एंड चाइना सभी देशों के साथ हमारे रिश्ते अच्छे थे। आज नेपाल में स्थिति बदला हुई है, बांग्लादेश में परिस्थिति बदल गई है, श्रीलंका में परिस्थिति बदल गई है। इससे एक बात साफ होती है कि हमारी विदेश नीति पड़ोसी देशों के साथ रिश्ते रखने के लिए कहाँ तक कामयाब होती है, इसका जायजा लेने का समय आज आ गया है। मगर ये सेंसिटिव विषय है, हम इस पर ज़्यादा बोलेंगे नहीं। जरूर सरकार की तरफ से जानना चाहेंगे और आवश्यकता हो तो सरकार को सहयोग भी देंगे, क्योंकि देश की सुरक्षा का सवाल है। इसमें हम दो रास्ते नहीं सकते, मगर जो परिस्थिति है वो अच्छी है। और बारामती विषयाच्या संदर्भात राज्यपालांनी काही पेंडिंग आहे, हायकोर्टाने निर्णय दिला की राज्यपालांना कोर्ट आदेश देऊ शकत नाही, पण राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मला अपेक्षा आहे की आता कोर्टाच्या आदेशानंतर तरी त्या 12 नावांची जी फाईल आहे ती क्लिअर होऊ शकेल. मी राज्यपालांचं आज स्टेटमेंट वाचलं की त्यांनी पुनर्ते असं सांगितलं की सध्याचं सरकारमध्ये लोक मागत नाही, तुम्ही का आग्रह करता, असं काहीतरी वाचली कसं. तर माझ्या मते उद्धव ठाकरेंचं खर्च यापूर्वी गेलेलं आहे. कदाचित वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलेलं नसेल, पण पत्र गेलेलं होतं, अनेकदा गेलेलं होतं. शिक्षण अच्छा नाव नाही स्वतः देऊन आले, ते देऊन आले. त्याच्यानंतर मला तो मंत्रिमंडळाचं एक डेलिगेशन जाऊन आलं. त्या सगळ्या गोष्टी अनेकदा देऊनसुद्धा पण त्याचा काही उपयोग नाही असं वाटत नाही. आम्ही किती कॉमेंट केली, आम्ही आता कॉमेंटही करत नाही, कारण आपल्याकडे उभं नाही शहाण्याला शब्दाचा मान, पण शहाण्याला. त्यामुळं तुम्ही कुठेही कसं शब्दाचा उगाच वाया घालवणं गरजेचं नाही. सुप्रीम कोर्ट में स्पेसिस को लेके हियरिंग था, सरकार का कहना है कि हमने कमेटी की गठन कर रहे हैं हम, जो इन्वेस्टिगेट करेगी. आपको लगता है कि गठन करके कुछ ये मामला आगे बढ़ेगा? बात ऐसी है कि मैंने पढ़ा कि सुप्रीम कोर्ट को भारत सरकार ने कहा कि हमने कुछ किया नहीं. ये बात उन्होंने कोर्ट के सामने की और कोर्ट ने कहा कि हम इसकी जांच करने के लिए एक कमेटी अपॉइंट करेंगे. इसमें दो बातें. एक, जैसे मैंने शुरू में कहा कि भारत सरकार ने डिफेंस मिनिस्ट्री ने इजराइल से ऐसा कोई इक्विपमेंट हमने खरीदा नहीं, ये बात कही. करेक्ट. दूसरी, इजराइल ने यह बात साफ कही कि हम गवर्नमेंट छोड़कर किसी को बेचते नहीं. दो. तीसरा, डिफेंस मिनिस्टर ने बयान दे दिया कि हमने लाया नहीं. मेरा इतना कहना है कि डिफेंस मिनिस्टर ने स्टेटमेंट दिया सच हो सकता है, तो ऐसा सब काम डिफेंस मिनिस्टर करते नहीं. इसके लिए लॉ है, इसके लिए होम मिनिस्ट्री है, इसके लिए सिक्योरिटी एडवाइजर है. ये सब लोग छोटे मोटे ऐसे बातें करते हैं, कर सकते हैं, करते हैं. ऐसे मैं पॉजिटिव मैं नहीं करूँगा,
और इसके ये कुछ न कुछ अल्टरनेटिव इसका अभी जब सुप्रीम कोर्ट ने कहा और भारत सरकार ने कहा कि हम कमेटी अपॉइंट करने में कोई हमें इशरा नहीं, मेरा कहना एक है कि सुप्रीम कोर्ट कमेटी अपॉइंट कर रही है तो खाली ऑफकोर्स कंपोजिशन ऑफ दैट कमेटी विल बी डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट। मेरी रिक्वेस्ट है होगी कि इसका स्टडी हमारे हाउस में 2-3 लोगों ने अच्छा किया है। एक अभिषेक मनु सिंघवी, जो कपिल सिब्बल, तीन चिदम्बरम, ये तीनों से किसी एक को कमेटी में लिया तो इसकी क्रेडिबिलिटी बढ़ेगी ऐसे मुझे लगता है। मगर ये सुप्रीम कोर्ट का अधिकार है, इसमें मैं इंटरफेयर करना नहीं था। भाजपच्या विरोधात आता देशभरात एक थोडं वातावरण तयार होत आहे, अशा वेळी विरोधकांना एकत्र येऊन पुढच्या वेळी ज्या काही 6 विधानसभांच्या निवडणुका होणार आहे पुढच्या वर्षी 2024, या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन काँग्रेसच्या सोबतीने एक सक्षम पर्याय या देशाला देऊ शकता का? मोदी असं चर्चा होत असते, पण अजून सांगण्यासाठी स्थिती आलेली आहे. आम्ही बोलत असतो सगळ्या सेशनच्या काळात, या चर्चा पुन्हा आमच्यात होत असतात. आपण दिल्ली मुक्कामी असताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? आणि दुसरा प्रश्न होता की ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यासाठी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तर तुमची आणि त्यांची भेट का होऊ शकली नाही? माझी भेट झाली काही कन्फ्युजन आहे का? की त्यांचा मला फोन आला की भेटायचे आणि त्या दिवशी मी महाराष्ट्रात येणार होतो. मी त्यांना सांगितले की ममता यावेळेस मला शक्य नाही, मी वर्षात कलकत्त्याला येईल, पण यावेळेला मला मुंबईला जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मी थांबवू शकत नाही, म्हणून मी परत इकडं एक. त्यामुळं एक बातमी 1 दिवसाची मिळाली, तर कधी याची गरज असते. खूपदा म्हणजे विशेषतः टी व्हीला वगैरे स्पेस मोकळी असते, त्यावेळेला अशा स्पेसचा उपयोग करून घेतात. तो भाग सोडा. पण दुसरा भाग जो आहे की गृहमंत्र्यांना मी भेटलो. माझ्याबरोबर श्री दांडेगावकर, राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आता देशाच्या सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर, हे दोघंही माझ्याबरोबर होते. आणि हल्ली साखरेच्या संबंधात केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज, ही गोष्ट त्यांच्याकडे मांडली. ही गोष्ट त्यांच्याकडे मांडण्याचं कारण ते गृहमंत्री जसे आहे, त्यांच्याकडे सरकार खातं आहे आणि शुगर हा सब्जेक्ट त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं हा विषय त्यांच्यासमोर मांडण्याची आवश्यकता होती. नंबर 2, मी ज्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये होतो त्यावेळेला मी गुजरातमध्ये अनेकदा असं पाहिलं की गुजरातमधल्या सरकारी संस्था, विशेषतः अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि या संस्थेवर हे ग्रस्त स्वतः संचालक असायचे आणि सरकारच्या प्रश्नाच्या संबंधी जागरूक असायचे. त्यामुळे ज्यांना हा विषय समजतो त्यांच्यासमोर आणि अधिकार ज्यांच्याकडे त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडावा या हेतून आम्ही तिथं गेलो आणि मी सांगितलं की माझ्याबरोबर हे आणखी 3 लोक होते. असं आहे की त्यांनी वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट नावाची एक केंद्र सरकारच्या अखत्यारीची इन्स्टिट्यूट पुण्याला आहे, की सरकारी मंत्र्यांच्या अंदर 10 वर्ष माझ्या अंदर होतं. तर त्याला ते भेट द्यायला येत आहेत आणि त्यावेळेला आणखीन काही ज्या सरकारी संस्था त्याची मला माहिती घ्यायला आवडेल. किंवा तिथे दुसरी मोठी पुण्याला संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही आहे, ती समज देशाच्या इंडस्ट्रीच्या प्रश्नाचा अभ्यास करते. तर तिथं तुम्ही जर वेळ असेल तर येऊ शकता.
ते म्हणजे की मी अवश्य येईन, मला तुम्ही कळवा. तुम्ही त्यांना कळलं की तुमचा वैकुंठ नृत्याचा कार्यक्रम कधी असेल तो आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यात ॲडजस्ट केला. आई भवानीचा गजर म्हणजे